नमस्कार, मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 11वी कॉमर्स सोबत उत्कृष्ट करिअर या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲम्बिशियस आणि अग्रवाल क्लासेसचे संचालक डॉक्टर नवनीत मानधनी सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर नवनीत मानधनी हे ॲम्बिशियस आणि अग्रवाल क्लासेसचे संचालक असून मागील 15 वर्षापासून 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांचे CA, CS, CMA, LLB आणि MBAच्या माध्यमातून उत्कृष्ट भविष्य घडविले आहे. 22 पेक्षा जास्त विषय तर ते स्वतः शिकवतात आणि त्यावर त्यांनी पुस्तके देखील लिहिलेली आहेत. आणि आज तुमच्या मुलांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर आज स्टुडिओत उपस्थित आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. सर, सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की हा कार्यक्रम आज नक्की कोणासाठी आहे? ॲक्च्युअलमध्ये आता 11वीत सगळ्यांचं करिअर सेटल झालेलं आहे की कॉमर्स, सायन्स, आर्ट्स काय काय घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच आता पुढचा टप्पा काय की एकदा प्रवेश घेऊन झाला आहे 11वीला, 10वी पास झालेत, परंतु त्यानंतर आपल्याला काय करता येईल या सगळ्याच्या मार्गदर्शनासाठी मी आलो आहे. मेनली असं होतं की सगळ्या सिच्युएशन बघून एक पॅरेंट म्हणून आणि विद्यार्थी म्हणून सगळे फार गोंधळलेले असतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपण काही सोल्युशन देऊ शकतो का. मी नेहमी माझ्या कार्यक्रमात हे सांगत असतो की तुम्ही तो क्लास लावा नाही लावा दॅट इज सेकंडरी, परंतु आपल्या मुलाला जर योग्य वेळेस मार्गदर्शन मिळालं तर आपण आजपासूनच त्याच्या करिअरला एक चांगला शेप देऊ शकतो. तर प्रत्येक विद्यार्थी जो आता 11वीमध्ये आहे आणि त्याच्या पालकांनी हा कार्यक्रम नक्की बघायला पाहिजे. अगदी सर. आणि नक्की काय मार्गदर्शन तुम्ही आज करणार आहात? होतं असं की 11वीमध्ये ज्यावेळेस हे प्रवेश घेतात मुलांना हे माहिती नसतं की विषय कोणते निवडायचे, मीडियम कोणता घ्यायचा. आणि 11वीपासून जवळजवळ 5 असे बेस्ट करिअर आहेत की ज्यांची तयारी 11वीच्या अभ्यासक्रमासोबतच करायला पाहिजे. नियर अबाउट 40% त्यांचा सिलेबस 11वीत त्या मुलांनी संपवायला पाहिजे. आणि ही माहिती नसल्यामुळे आपला विद्यार्थी कुठेतरी मागे पडतो, तो पडू नये त्या मार्गदर्शनासाठी मी आहे. अगदी सर. सर, 11वी पासूनच प्रत्येक करिअर बनलं जातं असं सांगितलं जातं, याच्या मागचं काय कारण आहे? जसं आता एक एक्झाम्पल बघितलं की CAची परीक्षा आहे जी 12वी होताच इमिजिएटली 3 महिन्यानंतर आता नवीन नियमानुसार होते. आणि जर का विद्यार्थी 12वी नंतर त्याला कोणीतरी सांगितलं की CA फार चांगला करिअर आहे, तू आता कर, त्या केसमध्ये त्याचे त्या 3 महिन्यात तयारी करून पास व्हायचे चान्सेस फार कमी आहेत आणि त्यामुळे तो इतर विद्यार्थ्यांच्या मागे पडतो. सिमिलरली CSची परीक्षा असेल, CMAची परीक्षा असेल, लॉची एंट्रन्स असेल, या सगळ्यांच्या तयारीला 11वी 12वीचा जो सिलेबस आहे तो तर पूरक आहेतच, परंतु सोबत विद्यार्थ्यांनी 3 ते 4 तास वेळ काढून या परीक्षेची तयारी जर केली तर इमिजिएटली 12वी होताच या परीक्षेमध्ये त्याला यश मिळू शकतं. तो आपला मेन त्याच्यावर फोकस असायला पाहिजे. अगदी सर. पण सर, सध्या जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत पालकाचंही आणि स्टुडंट्सचंही काय काळजी त्यांना घ्यायला हवी? एकूण आपण बघतोय की मागच्या 1.5-2.5 वर्षात कोणत्याही प्रकारच्या शाळा झालेल्या नाही आहेत, महाविद्यालय बंद होते, मुलांची एक मानसिक परिस्थिती अभ्यासाकडून थोडीशी दुर्लक्षित झालेली आहे. पॅरेंट्सची आर्थिक परिस्थिती आपण बघितली तर त्यावर फार मोठा फरक पडलेला आहे. अशा केसमध्ये पॅन्डेमिक काही 5 वर्ष 10 वर्ष राहणार नाही आहे. ही मुलं ज्यावेळेस 12वी पास होतील त्यानंतर यांना एक चांगला करिअर मिळायला पाहिजे. आणि पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही जर का प्लॅनिंग आजपासून केलात तर नक्की त्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं. मग त्यासाठी 2-3 गोष्टी एक अशा फार म्हणजे ह्या झाल्यात की जसं आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणून विद्यार्थी यायचे, परंतु यावर्षी तो प्रमाण कमी झाला आहे कारण पॅरेंट्स घाबरलेले आहेत महाविद्यालय वगैरे चालू होणार का नाही. तर आपण अशा सगळ्या याच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन मुलांना देऊ शकतो का की तो जिथं आहे तिथून पण पुण्यातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो का. त्यासोबतच तो घरी बसून महाराष्ट्राला नाही भारतातला नंबर 1 जो क्लास आहे त्यामध्ये त्या मार्गदर्शनातून त्या मुलांना आपल्याला तयार करता येईल का, यासाठी हा प्रयत्न चालू आहे. अगदी सर. सर, तुम्हालाही 11वी कॉमर्स सोबत उत्कृष्ट करिअर तुमच्या पाल्यासाठी हवं असेल तर खाली जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता. आणि मिस कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला एक यूट्यूब लिंक मिळेल. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सर यूट्यूबला लाईव्ह येणार आहेत आणि सर मार्गदर्शन करणार आहेत. तर नक्कीच तुम्ही सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सरांच्या चॅनलचं नाव आहे ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस. कन्फ्यूज करून घेऊ नका, ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस असं या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. लगेच सबस्क्राईब करा. सर लगेच लाईव्ह येणार आहेत. हा कार्यक्रम संपल्याच आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे.
सर, ऑनलाईन सध्या चालू आहे अभ्यासक्रम. हा कशा प्रकारे फायदेशीर ठरतोय? बऱ्याचशा यांचा दुमत आहे की ऑनलाईनमुळे मुलांचा एज्युकेशन बरोबर झालेला नाही वगैरे किंवा आणखी निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. परंतु माझ्याकडे बी मागच्या वर्षी जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांना दररोज लाईव्ह शिकवलेलं आहे आणि त्यांच्या पॅरेंटच्या प्रतिक्रिया पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहे. मी असं म्हणेल की हा कोविडमुळे ऑनलाईनमध्ये एक रिव्हॉल्युशन आलेला आहे. आमच्याकडे जे ऑनलाईन क्लासेस चालतात आम्ही हा प्रयत्न करतो की प्रत्येक लेक्चर लाईव्ह डिलिव्हर होईल मुलांना आणि तो लाईव्ह डिलिव्हर होताना आम्हाला पॅरेंट्सचे पण कमेंट येतात की आम्ही पण तो लेक्चर ऐकतो. त्यासोबतच आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन वेगळा ठेवतो दर रविवारी की ती मुलं स्वतः आम्हाला त्याबद्दल विचारू शकतात. पालकांचा एक कन्सर्न असतो की मुलांची ग्रोथ कळत नाही, तर आपल्याकडे एक स्वतःचा एक ॲप डेव्हलप केला आहे, त्यात दर वीकली टेस्ट असतात आणि 2 व्यक्ती फक्त याच्यासाठी ठेवलेले आहेत की जर एखादा विद्यार्थी लाईव्ह अटेंड करत नसेल, त्या सॉफ्टवेअरमधून आपल्याला दिसतं, तर त्यांच्या पालकांना फोन जातो की तो रेग्युलर नाही आहे आणि परीक्षेचे मार्क आणि होमवर्क जो दिला जातो तो पण चेक केला जातो ॲपच्या मार्फत. तर आज विद्यार्थी कुठेही असेल महाराष्ट्रात, पण त्याला पुण्यासारख्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून किंवा कोविडमुळे जमत नसेल, तर तो महाराष्ट्रात कोणत्याही भागात असेल तर तो आज बेस्ट फॅकल्टीसोबत बेस्ट क्लास, त्याचा करिअर थांबायला नाही पाहिजे, हा आपला जो प्रयत्न आहे ऑनलाईनमध्ये तो आपण करतो आहे. त्याला पुण्यात कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन पाहिजे असतील ते पण होऊ शकतात आणि सोबतच या सगळ्या परीक्षा ज्या 2 वर्षानंतर येणार आहेत त्याची तयारी आपण बेस्ट फॅकल्टीसोबत बेस्ट स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज म्हणजे आज सगळे जे हे कोर्सेस आहेत प्रोफेशनल कोर्सेस यांच्यासाठी आपण करून घेतो आहे. अगदी सर, आत्ताच तुम्ही सांगितलं, काही प्रतिक्रिया पण आपल्यासमोर येणार आहेत आणि अशाच एका यशस्वी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया आमच्याकडे आहे ती आपण बघूया. नोटिफिकेशन आलेलं, त्याच्यासाठी फॉर्म अपिअर करायची हिंमत तेवढी नव्हती. असं वाटत होतं की मे बी नोव्हेंबरमध्येच द्यावं, पण जसं सरांनी मोटिवेट केलं त्याच्यासाठी पुढे जायला, त्याच्यात परत 12वीचं BMCC सारख्या कॉलेजबरोबर मॅनेज करत करत ते सगळं करून जे बरोबर सगळं नीट झालं, त्याच्यामुळे सगळ्या सरांचं खूप खूप थँक्स आणि पेरेंट्सचा पण तितकाच सपोर्ट मिळाला म्हणून थँक्यू सो सगळ्या सरांचं तर खरंच म्हणजे खूप म्हणजे मलाच कौतुक करायचं वाटतं की त्यांनी पॅन्डेमिक सारख्या सिच्युएशन ऑनलाईन क्लासेस घेऊन मुलांना जे दिलं आणि मुलांनी पण त्या म्हणजे मनाची त्यांची बिलकुल तयारी नव्हती की एक्झाम द्यायची का नाही. 12वीचे सारखे रिझल्ट डेट सारख्या मागे पुढे होत होत्या, तर एक्झामच्या डेट मागे पुढे होत होत्या, पण तरी मुलांनी खूप चांगले इफर्ट्स घेतले. सरांनी पण सगळ्या खूप चांगली मेहनत घेऊन मुलांना या स्टेजला आणलं, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देते. आणि इथून पुढे त्यांनी असंच आम्हाला सगळ्यांना सपोर्ट, मुलांना आणि आमच्या पॅरेंट्सला पण असंच आम्हाला काहीतरी एक हे द्या, मोटिवेशन द्या की आम्ही त्या पद्धतीने त्यांना एका चांगल्या वेळेने पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करू. थँक्यू. मला फक्त एकच ॲडिशन करायचं की सपोर्ट सिस्टीमबद्दल तर तुम्ही सगळ्यांनीच सांगितलं, पण मला या क्लासबद्दल एक गोष्ट जास्त आवडली ती म्हणजे फीडबॅक सिस्टीम. आणि मला आठवतं की एक 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा नीरज सरांचा मला फोन आला होता की सर कुठंतरी आहे ना काहीतरी गडबड होते आणि स्मराली थोडी मागं पडते, आणि त्यामुळे मी सुद्धा अलर्ट झालो आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलरली मी अकाउंटच्या बाबतीत मी स्वरालीला विचारायला लागलो की बाबा हे पॉईंट्स जे सरांनी सांगितले होते ते केले की नाही. आणि मग त्याच्यानंतर आधनमधनं मी येऊन तुमची लेक्चर्स असतील, वैभव सरांची असतील, मंदारी सरांची फार काही मी बघू शकलो नाही, पण मी अधूनमधून येऊन बघायचं आणि कुठं ना कुठं तो क्लासमधला जो फेस टू फेसचा जो माहोल आहे तो कुठेतरी तुम्ही निर्माण करायला प्रयत्न करत होता. हे पण अगदी खूपच छान अशी ही प्रतिक्रिया होती. किती प्राऊड ते पॅरेंट्स आहेत ते आपण बघितलं आणि तेही ऑनलाईन क्लासेस नंतर ही एवढी अचीवमेंट, ही खूपच छान गोष्ट आहे. सर, खरं तर आपण बघतो की प्रोफेशनल कोर्सेसचा जो निकाल आहे तो फार कमी लागतो, पण तुमच्या क्लासेसचा हा निकाल खूप उत्कृष्ट आहे. याची कारणे काय आहेत? अगरवाल क्लासेस आणि ॲम्बिशियस हे दोन्ही एकच आहेत. अगरवाल क्लासेस मेनली CA, CS, CMAमध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करत आहे. एखादा रँक ऑल इंडिया फर्स्ट आला तर मे बी मिरॅकल असेल, परंतु मागच्या 3 वर्ष सलग CS मध्ये फर्स्ट रँक येतो आहे क्लासच्या विद्यार्थ्यांचा. CA, CMAमध्ये मिळून आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त विद्यार्थी रँकमध्ये आलेले आहेत. या सगळ्या परीक्षांबद्दल असं बोलवलं जातं की यांचा निकाल जो आहे 15% 20% येतो. आपल्याकडे हा निकाल 70 ते 80% येतो. त्याच्या मागचा एकमेव कारण म्हणजे माझी टीम आहे, फॅकल्टीज आहे. इथं क्लास चालवणारा व्यक्ती स्वतः शिकवतो, त्यासोबतच ज्या फॅकल्टीज आहेत म्हणजे प्रत्येक फॅकल्टी मल्टिपल, कोणी CA, CS दोन्ही आहेत, कोणी CMA आहे,
कोणी मॅथ्स शिकवत असेल तर तो इंजिनियर आहे. तर या सगळ्या गोष्टीचा जो एक सोबत होतो आणि मेन म्हणजे उत्साह, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात जिंकण्यासाठी तुम्हाला उत्साह लागतो आणि हे मुलं असतील, पॅरेंट असतील, अधूनमधून निगेटिव्ह होतात, त्यांना मोटिवेट करणं आणि फक्त आपल्याला विद्यार्थी घडवायचे नाही आहेत की बाबा फक्त म्हणजे त्याला तो क्युरिक्युलम डेव्हलप झाला, CA पास झाला तर त्यासोबत एक चांगला नागरिक पण त्याला बनवायचं आहे, तर त्याच्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण त्यांना इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. क्लासेस ऑनलाईन होत आहे परंतु इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची ऑफलाईनपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे हा एवढा मोठा सक्सेस मिळाला आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांना अचानक कळालं होतं की 6 महिन्या अगोदर परीक्षा आहे आणि तरीही मुलं ऑनलाईन शिकून 1.5 वर्षात एवढा बेस्ट रिझल्ट आणला आहे. म्हणजे यांची ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 3 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये CAमध्ये पास झालेत. तर एवढा चांगला निकाल हा फक्त आणि फक्त त्या डेडिकेशनमुळेच येऊ शकतो. नक्कीच पॅरेंट्सचा पण सपोर्ट महत्त्वाचा आहे. अगदी पॅरेंट्सचा पण आणि तुमचा पण गुरूंचा पण सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा असतो आणि हे सगळं आम्ही त्या प्रतिक्रियेत आत्ता बघितलं. सर 11वीत काही असे स्पेसिफिक विषय आहेत का की जे खूप महत्त्वाचे असतात? सगळ्यात पहिले तर मुलांनी इंग्लिश मीडियममध्ये 11वी करावं ज्यांना प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जायचं आहे. सोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांना मेनली CA करायचं आहे, जर मॅथ्स तुमच्या इथं असेल तर नक्की घ्या, त्याचा फायदा CA CMAसाठी होतो. आणि मॅथ्स जर आवडत नसेल असं काही कंपल्शन नसतं की मॅथ्स असायला पाहिजे, पण तो असलेलं बरं. फॉरेन लँग्वेज शिकता आल्या तर नक्की शिकायला पाहिजे मुलांनी की ज्याच्यामुळे स्कोरिंग पण चांगला होतो आणि पुढे एखादा करिअर डेव्हलप होऊ शकतो. मेनली सगळ्यात मोठी चूक म्हणजे आता कॉलेज ऑक्टोबरला चालू होतील का नाही माहीत नाही, 11वीला जर का या पोरांनी रेस्ट इयर समजला आणि एकदा 11वीचा यांचा बेस मिस झाला 6 महिने तर पुढे यांना 5 वर्ष काहीच कळणार नाही. अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स असे विषय आहेत की जे 5 वर्ष मुलांना असतात आणि त्याची तयारी त्यांनी माझ्याकडे क्लास लावा नाही लावा दॅट इज सेकंडरी, पण पालकांनी पण हे लक्ष द्यायला पाहिजे की हे 2 विषय या मुलांचे फार चांगले व्हायला पाहिजेत. सर आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि हे मार्गदर्शन आपण असं सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी स्क्रीनवरती खाली तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही नोट करून घ्या. त्या नंबरवरती तुम्ही सरांना मिस कॉल देऊ शकता. मिस कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकने तुम्ही सरांचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे सर लगेच लाईव्ह येणार आहे. हा कार्यक्रम संपल्या तिथेच सर तुम्हाला डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहे. तुमचे अजून काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असतील त्या तुम्ही सरांना या यूट्यूब लाईव्हमध्ये विचारू शकता. तुर्तास वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 11वी कॉमर्ससोबत उत्कृष्ट करिअर या विषयावर आपण नवनीत मानधनी सरांकडून मार्गदर्शन घेतोय. जो मिस कॉल क्रमांक तुम्हाला दिसतोय तो मिस कॉल क्रमांक नोट करून घ्या. त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सर एक यूट्यूब लाईव्ह घेणार आहेत. त्या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही सरांना तुमच्या शंका आणि प्रश्न विचारू शकता. सर पूर्ण महाराष्ट्रभर लोक हा प्रोग्राम बघतायत. प्रेक्षकांना तुमच्या क्लासेसबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची तर ते तुम्हाला कसं संपर्क करू शकता? सगळ्यात पहिले तर कार्यक्रमाचा टाईम लिमिटेड असल्यामुळे कार्यक्रम संपताच आपण यूट्यूबच्या माध्यमाने भेटणार आहोत. ते झाल्यानंतर पण समजा कोणाला तो कार्यक्रम अटेंड नाही करता आला किंवा काही असेल, स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवर पॅरेंट आणि विद्यार्थी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा वेळ घेऊन ते मला भेटू पण शकतात पुण्यात किंवा डायरेक्टली कॉल करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला एक स्पेशल हे आहे की जो विद्यार्थी कॉमर्समध्ये आला आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं, मग त्याला 10वीत 40% असतील का 90% असतील, प्रत्येकाचं आपल्याला करिअर प्लॅन करायचं आहे. आणि जर मी त्यांना योग्य दिशा देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आपण न्याय दिला असं होईल. आणि म्हणून माझी एकच पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही संपर्क करा. आम्ही नक्की क्लासेस मी चालवतो दॅट इज सेकंडरी, पण त्यासोबत आपल्याला त्या मुलांचं भविष्य घडवता येईल का त्यावर आपण नक्कीच काम करू. अगदी सर. सर ऑनलाईन क्लासेस सध्या चालू आहे, तर अशा परिस्थितीत क्लासेस चे जे नोट्स आहेत ते मुलांना कशा प्रकारे तुम्ही देताय? आता बऱ्याचशा ठिकाणी असे आहेत की काही सगळ्याच मुलांना CA CS CMA करायचं नाही आहे. काही विद्यार्थी फक्त 11वी कॉमर्स करत आहेत, त्यांचं आणखी करिअर डिसाइडेड नाही आहे. तर आपल्या क्लासच्या फार सुंदर अशा वर्कबुक बनवलेल्या आहेत ज्यावर मुलं प्रॅक्टिस करू शकतात. तर फक्त आपल्या क्लासचे नोट्स पाहिजे असतील तर ते पण आपण देतो, CAचे पण देतो आणि 11वी 12वीचे पण देतो. आणि त्याची पण जी किंमत आहे जेवढी झेरॉक्सची प्राईस असते तेवढ्यात आपण देत असतो. तर त्यांना जर एखाद्या विद्यार्थ्यांना ते पाहिजे असतील तर तरी ते पण आपल्याला संपर्क करू शकतात.
अगदी सर. सर आता जी बॅच येणार आहे ती कधी सुरू होणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही तयारी करून घेणार आहात त्यांच्याकडे? माझा असा एक फर्म बिलीफ आहे की आता कोणी रेकॉर्डेड क्लासेस देतं, मुलं तेवढे लक्ष देऊन ते बघत नाहीत. कोणी असे आहेत की फेस टू फेस काही जणांना येणं शक्य नाही आहे. तर आपण एक हायब्रिड मॉडेल तयार केला आहे, ज्यामध्ये दररोज विद्यार्थ्यांचा 2 तास क्लास असेल. ज्यांना दररोज 2 तास जमत नाही त्यांचा शनिवार आणि रविवार आपण CAचा क्लास घेतोय. 11वी-12वीचा त्यांचा दररोज 2 तास क्लास असतो आणि हे सगळे लेक्चर्स ऑनलाईन लाईव्ह इंटरॅक्टिव्ह असतात. म्हणजे टीचर्सला ॲट अ टाईम मुलं डाऊट विचारू शकतात आणि शिकवताना मराठी, हिंदी, इंग्लिश, कारण ही मुलं 11वीत आहे, कॉन्सेप्ट क्लिअर व्हावी त्यानुसार शिकवलं जातं. आणि हे सगळे लेक्चर्सच्या नंतर वर्षात, म्हणजे जर CAची तयारी करायची आपण बघितली तर हा कोर्स डिफिकल्ट आहे म्हणतायत, तर 2 वर्षात मिनिमम 3 वेळेस आपण त्यांचा रिव्हिजन करून घेतो, म्हणजे लाईक अ लातूर पॅटर्न. आणि त्यामुळे कितीही कसाही विद्यार्थी असेल आणि त्याचा कोरिलेशन 11वीशी आणि 12वीशी जोडला जातो, कारण 70% सिलेबस त्याच्याशी कनेक्टेड आहे. तर साईड बाय साईड 11वी-12वी आणि CA फाउंडेशन किंवा CMA फाउंडेशन CS या सगळ्यांची आपण तयारी करून घेतो. सोबतच लॉच्या एंट्रन्सची पण तयारी आहे, ती या मुलांना करता येते. अगदी. तुमच्या पाल्यांनाही कॉमर्स सोबत उत्कृष्ट करिअर घडवायचे असेल तर जो नंबर स्क्रीनवरती फ्लॅश होतोय तो तुम्ही नोट करून घ्या. सरांना या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि सरांचं यूट्यूब चॅनल आहे ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम झाल्यानंतर सर लगेचच तिथे लाईव्ह येणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. अजून एक यशस्वी स्टुडंटची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, ती आपण बघूया. I'm a doctor first of all. I don't know anything about commerce and CA and all that. One of my friend is CA. When she took the decision of becoming a CA, I said I don't know anything. So we went to that friend and I asked everything. And that time he suggested me you join Agarwal classes. I said okay. I don't know anything, so I just went to Agarwal classes for the PTM first meeting. And I met Navneet sir. I was so impressed by his speech. At that time I told now you have to join these classes, and that was the final. And thank you all of the teachers, thank you for the great support the whole 2 years you have given online. Thank you. खूपच छान अशी ही प्रतिक्रिया आणि अगदी बोलकी आणि खूपच खुश ते दिसत होते सर. हे ऑनलाईन क्लासेसनी पण एवढा चांगला रिझल्ट ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस आणि अग्रवाल क्लासेस देत आहेत ते खूपच छान आहे. सर हे सगळे जे कॉमर्सचे कोर्सेस आहेत याला काय भविष्य आहे? मी नेहमी सांगत असतो की भारतात 2 मेजर चेंजेस झाले, एक GST आणि दुसरा डिमॉनिटायझेशन. त्यामुळे व्यावसायिक जेवढे आहेत त्यांच्याकडे एक स्किल्ड मॅनपॉवरची फार जास्त गरज आहे. मेनली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CS जे असतात ते कंपनीचे लॉ ऑफिसर असतात, तिथं त्यांना स्कोप आहे. प्रोडक्शन आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कॉस्टिंग डिपार्टमेंटसाठी CMA काम करत असतात. फायनान्स, टॅक्सेशन, ऑडिट वगैरे यासाठी CA काम करत असतात. तर या 3 डिग्रीजमध्ये जी लोकं जातात यांचा सगळ्यात जास्त डिमांड आहे. आणि या 3ही डिग्रीच्या बाबतीत 5 असे स्पेशल पॉईंट आहे जे जगात कोणत्याच कोर्समध्ये नाही आहे. सगळ्यात पहिला, सगळे रिसेशन प्रूफ आहे, मंदी आली तेजी आली यात स्कोप आहे. यामध्ये कोणताही रिझर्वेशन नाही आहे. सगळ्यात मेन यांची फीस सगळ्यात कमी असते. हे कोर्सेस करत असताना तुम्ही साईड बाय साईड तुमच्या अकॅडमिक डिग्री कमी करू शकतात. आणि इन केस एखादा विद्यार्थी याच्यात मधल्या टप्प्यापर्यंत गेला, शेवटपर्यंत नाही पोचला, बाय काहीतरी कारणामुळे नापास झाला, तर याच्यात जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही जे आर्टिकलशिप म्हणतो जी दिली जाते, त्यामुळे हे विद्यार्थी जॉबसाठी इझिली सर्वाईव्ह होतात. तर असे फीचर्स असणारे जगातले कोणत्याही फॅकल्टीमध्ये, सायन्स आर्ट्समध्ये कोणतेही कोर्सेस नाही आहेत जे कॉमर्समध्ये आहेत. सोबतच लॉला डिमांड वाढती आहे, त्याची क्लॅट वगैरे एक्झाम द्यावी लागते, ते पण मुलांनी प्रयत्न करायला पाहिजे. BBAचे चांगले कॉलेज, आता BBA इंटिग्रेटेड झाला IIMsचा, त्याच्या एंट्रन्सची पण मुलांनी तयारी करायला पाहिजे, ती आपण करून घेतो. अगदी सर. सर कोणाला कॉमर्समध्ये भविष्य करायचं असेल तर त्या मुलांनी ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस आणि अग्रवाल कॉमर्स क्लासेस हेच चूज का करायचे? खरं तर फार चांगला मुद्दा आहे हा की क्लासेस त्यांच्या लोकल ठिकाणी पण असतील किंवा जिथं पुण्यात आम्ही आहोत तिथं पण असतील. मीच का? तर सगळ्यात पहिली गोष्ट असते क्लासेस चालतात निकालवर, आणि ते आम्ही 11वी-12वीच्या बाबतीत महाराष्ट्रात फर्स्ट येणारा विद्यार्थी बऱ्याच वेळेस आपल्या ॲम्बिशियस क्लासचा असतो. CSCAच्या बाबतीत आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त रँक अग्रवाल क्लासेसमध्ये आलेले आहेत. आम्ही अशी फॅसिलिटी देतो आहे की मुलगा जर क्लासला येऊ शकत असेल तर तिथे येऊन फेस टू फेस त्याने अटेंड करावं. ज्या दिवशी त्याला जमणार नाही तो घरी बसून लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतो किंवा नेहमी पण लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतो.
चौथा असतं पॅरेंटला अपडेट्स मिळायला पाहिजे. तुमचा मुलगा क्लासला रेग्युलर येतो का, होमवर्क करतो का, त्याची प्रगती पॅरेंट्सपर्यंत पोहोचते. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलांची ओव्हरऑल ग्रोथ. मला असं वाटतं की आपण जर या 5 गोष्टीवर लक्ष दिलं आणि पॅरेंटनी पण या बघितल्यात आणि या सगळ्यांच्या पुढचा मुद्दा रिझनेबल फीस. आज मी 40,000 रुपयामध्ये 2 वर्षाचा CA कोर्स, ज्याचे 1 ते 1.5 लाख फीस आहे इतर ठिकाणी, ते मी शिकवतोय. कारण पर्पज एवढाच आहे की एकदा जर विद्यार्थ्याने कॉमर्स हा करिअर डिसाईड केला आहे तर आपण नक्की त्याला बेस्ट पाथवर न्यायला पाहिजे. आणि तो माध्यम आम्ही मागच्या 20 वर्षापासून अग्रवाल क्लासेस जे आहेत ते प्रोफेशनल कोर्स प्रोव्हाइड करतं. CA, CMA अकॅडमिक्स जे आहे, मी स्वतः 11वी ते MCOM पर्यंत शिकवतो, BBA पर्यंत शिकवतो. तर ह्यासाठी आम्ही मुलांना मदत करतोय. अगदी सर. तुमच्या मनात खूप शंका असतील, प्रश्न असतील, कारण करिअर हा खूपच गंभीर असा प्रश्न असतो आणि पाल्याने काय करायचं, त्यात एवढे सारे ऑप्शन्स सध्या आहेत, तर त्यात हे प्रश्न असणे स्वाभाविक आहे. आणि हे प्रश्न तुम्ही सरांना सध्या यूट्यूब लाईव्हमध्ये विचारू शकता. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सर एक यूट्यूब लाईव्ह घेणार आहे. त्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिसतोय तिथे तुम्ही मिस कॉल देऊ शकता. सरांचा यूट्यूब चॅनल आहे ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस. या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुमचे जे काही शंका असतील, प्रश्न असतील, ते तिथे तुम्ही सरांना विचारू शकता. तर हे नक्कीच नंबर नोट करून घ्या आणि लगेचच सरांना मिस कॉल द्या. ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस आणि अग्रवाल कॉमर्स क्लासेस हे खूप मुलांचे भविष्य घडवत आहेत आणि त्यातच तुमचाही मुलगा एक असू शकतो. तर नक्कीच या नंबरवर संपर्क करा आणि सरांचं मार्गदर्शन घ्या. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला दिलं. खूप पाल्यांच्या मनातले आणि पालकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले आहेत आणि आत्ता पुन्हा सोडवणार आहात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमाने. त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झाली. इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम TV.